सोलापूर जिल्ह्यातील करमाळा उपकारागृहातील 54 कैद्यांची कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात सुरक्षितपणे रवानगी करण्यात आली आहे। या कैद्यांमध्ये 51 पुरुष आणि 3 महिला कैद्यांचा समावेश आहे। कैद्यांच्या स्थलांतरावेळी त्यांच्या नातेवाईकांनी कारागृहाबाहेर मोठी गर्दी केली होती। प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। या कारवाई दरम्यान नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे, नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, जेलर समीर पटेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील तसेच महसूल आणि पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते। कारागृहातील वाढती गर्दी कमी करणे आणि कैद्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य शासनाच्या निर्देशानुसार हे स्थलांतर करण्यात आले। यासाठी 30 पोलीस कर्मचारी आणि 3 पोलीस अधिकारी असे एकूण 33 जणांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। टेंभुर्णी आणि कुडूवाडी येथूनही अतिरिक्त पोलीस पथक मागवण्यात आले होते। या स्थलांतरानंतर करमाळा उपकारागृहावरील ताण कमी झाला असून पोलीस कोठडीत सध्या केवळ 7 कैदी असून त्यामध्ये भोंदू मनोहर मामाचाही समावेश आहे।